हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आपल्या रोजच्या वापरातील काही शब्द जे की आपण रोज वापरतो आणि त्याचा वाक्यांमध्ये यूज कसा करायचा हे शिकणार आहोत. वाक्य जशी महत्त्वाची आहेत तसेच शब्द सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्याला जर शब्दच माहित नसतील तर आपण वाक्य कसं बोलणार? चला तर मग शब्दांचे अर्थ आणि त्यांची वाक्य हे आपण बघूया. आजचा आपला पहिला वर्ड आहे नाउअडेज, म्हणजे हल्ली किंवा आजकाल. आपण म्हणतो की नाही आजकाल तुझं काय चाललंय, तसं आपण त्याचा एक सेंटेन्स बघूया. आय डोंट गो देअर नाउअडेज. मी आजकाल तिकडे जात नाही किंवा मी हल्ली तिकडे जात नाही. आय डोंट गो देअर नाउअडेज. किंवा तुम्हाला असं म्हणायचं असेल मी आजकाल जिमला जातो, तर कसं म्हणणार? नाउअडेज आय एम गोइंग टू जिम. नाउअडेज आय एम गोइंग टू जिम. नेक्स्ट वर्ड बघूया. व्हॉटएव्हर. व्हॉटएव्हर म्हणजे काहीही किंवा जे काही. व्हॉटएव्हर. रीड व्हॉटएव्हर यू लाईक. जे काही आवडेल ते वाचा किंवा तुला जे काही आवडेल ते वाच. रीड व्हॉटएव्हर यू लाईक. वेरेवर. वेरेवर म्हणजे कुठेही. वेरेवर, कुठेही. यू मे गो वेरेवर यू वॉन्ट. तुम्हाला पाहिजे तिथं, म्हणजेच काय तर कुठेही तुम्ही जाऊ शकता. यू मे गो वेरेवर यू वॉन्ट. राईट नाव म्हणजे ताबडतोब किंवा लगेच. राईट नाव. आय वॉन्ट माय बुक राईट नाव. मला आत्ताच माझं पुस्तक हवं आहे किंवा लगेच माझं पुस्तक हवं आहे. आय वॉन्ट माय बुक राईट नाव. टूवर्ड्स म्हणजे एखाद्या गोष्टीच्या दिशेने, च्या दिशेने. टूवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. आय एम गोइंग टूवर्ड्स बस स्टँड किंवा आय एम गोइंग टूवर्ड्स रेल्वे स्टेशन. तुम्ही कुठं चालला आहात किंवा कुठं जात आहात हे सांगण्यासाठी टूवर्ड्स या शब्दाचा वापर करायचा आहे. आय एम गोइंग टूवर्ड्स बस स्टँड. व्हेनेवर. केव्हाही. व्हेनेवर म्हणजे केव्हाही. यू कॅन डू धिस व्हेनेवर यू वॉन्ट. तुला पाहिजे तेव्हा म्हणजे केव्हाही तुम्ही हे करू शकता. यू कॅन डू धिस व्हेनेवर यू वॉन्ट. टुगेदर म्हणजे एकत्र. टुगेदर एकत्र. वी लिव्ह टुगेदर. आम्ही एकत्र राहतो. वी लिव्ह टुगेदर. नथिंग. नथिंग म्हणजे काहीही नाही. नथिंग. आय हॅव हर्ड नथिंग. मी काहीही ऐकलं नाही. तुम्हाला जर म्हणायचं असेल मी काहीही ऐकलं नाही तर इंग्लिशमध्ये म्हणा आय हॅव हर्ड नथिंग. नियर म्हणजे जवळ. नियर जवळ. आय एम नियर टू युअर हाऊस. मी तुझ्या घराजवळ आहे. आय एम नियर टू युअर हाऊस. हुएव्हर. हुएव्हर म्हणजे जो कोणी. हुएव्हर. हुएव्हर इज रेडी कम विथ मी. जो कोणी तयार असेल त्यांनी माझ्याबरोबर या. तुम्हाला असं म्हणायचं असेल त्यावेळी हुएव्हर इज रेडी कम विथ मी. अंटिल म्हणजे पर्यंत. अंटिल पर्यंत. वी विल स्टे हिअर अंटिल शी कम्स बॅक. म्हणजे ती परत येईपर्यंत आपण इथेच राहू. वी विल स्टे हिअर अंटिल शी कम्स बॅक. नेव्हर. नेव्हर म्हणजे कधीच नाही. नेव्हर कधीच नाही. आय एम नेव्हर फ्री ऑन वीकेंड. मी वीकेंडला कधीच मोकळा नसतो. आय एम नेव्हर फ्री ऑन वीकेंड. वीकेंडला मी कधीच मोकळा नसतो किंवा सुट्टीच्या दिवशी सुद्धा मी मोकळा नसतो असं तुम्हाला सांगायचंय. बिसाइड. बिसाइड म्हणजे बाजूला, शेजारी किंवा जवळ. आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. कॅन आय सीट बिसाइड यू. मी तुमच्या बाजूला बसू का किंवा मी तुमच्या बाजूला बसू शकतो का? कॅन आय सीट बिसाइड यू. थ्राइस. थ्राइस म्हणजे तीनदा. थ्राइस तीनदा. आय गो आउट थ्राइस अ वीक. मी आठवड्यातून तीनदा बाहेर जातो. आय गो आउट थ्राइस अ वीक. किंवा तुम्हाला म्हणायचं असेल मी आठवड्यातून दोनदा बाहेर जातो. आय गो आउट ट्वाइस अ वीक. दोनदा जर म्हणायचं असेल तर ट्वाइस. तीनदा म्हणायचं असेल तर थ्राइस. सम. सम म्हणजे काही. सम. वी एट सम मँगोज. आम्ही काही आंबे खाल्ले. वी एट सम मँगोज. आपण इथं ईटचा पास्ट आहे हा एट. खाल्लेत आपण, खाऊन झालेलेत म्हणून आपण ईटचा पास्ट घेतलाय एट. वी एट सम मँगोज. ॲज. ॲज म्हणजे जसा. ॲज. डू ॲज ही सेज. तो जसं म्हणतो तसं करा. डू ॲज ही सेज. ओव्हर.
ओव्हर म्हणजे वरून पलीकडे किंवा वर किंवा च्यापेक्षा अधिक असे 2-3 अर्थ होतात त्याचे. एक्झाम्पल बघूया त्याचं. कॅन यू जम्प ओव्हर द ऑल? तुम्ही भिंतीवरून उडी मारू शकता का? कॅन यू जम्प ओव्हर द ऑल? ऑलवेज नेहमी, ऑलवेज नेहमी. ही इज ऑलवेज बिझी. तो नेहमी व्यस्त असतो. ही इज ऑलवेज बिझी. वाईल, वाईल म्हणजे असताना, वाईल असताना. बी क्वाइट वाईल आय एम स्पीकिंग. मी बोलत असताना शांत रहा. बी क्वाइट वाईल आय एम स्पीकिंग. तर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.